Now let's see difference between convex lens and concave lens. Now what is the difference? या दोघांमध्ये हा जो लेन्स आहे हा कॉन्वेक्स लेन्स आहे आणि हा काय केव आतमध्ये खोल झालेला आहे, दॅट इज केव, कॉन्केव लेन्स. नाउ दिस वन इज पफ्ड आउटवर्ड, पफ्ड अप आउटवर्ड, आणि हा कसा झालेला आहे कर्ड इनवर्ड. दिस इज कर्ड, आतमध्ये चपकलेला आहे, आतमध्ये असा कर्ड झालेला आहे. सेकंड वन, this one is thick in the middle, thick in middle and thin at edges. आता बघा याच्यामध्ये this is thin in the middle and thick at the edges. हे त्याची टोक आहे. टोकाला हा कसा आहे थिन आहे आणि मिडलला कसा आहे थिक आहे. इथे कसा आहे हा मिडलला थिन आहे तर टोकाला कसा आहे थिक आहे. थर्ड वन, दिस वन इज कॉन्वर्जिंग लेन्स, याला म्हणतात कॉन्वर्जिंग. अँड दिस वन इज डायव्हर्जिंग लेन्स. आता डायव्हर्जिंग का बरं म्हणतात आणि कॉन्वर्जिंग का बरं म्हणतात त्याची ॲक्टिव्हिटी मी एक छोट्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते ॲक्टिव्हिटी, जसं मी डिस्पर्शनची ॲक्टिव्हिटी दाखवली, ते एक छोटंसं 2-3 मिनिटाचा व्हिडिओ दाखवला होता, तशीच त्याचा सुद्धा ॲक्टिव्हिटी दाखवेल. दिस वन इज कॉन्वर्जिंग, दॅट मीन्स वेन रेज पास थ्रू दिस लेन्स दे गेट कॉन्वर्ज आफ्टर रिफ्रॅक्शन. म्हणजे याच्यामधून जेव्हा रे पास होतील तेव्हा ते कॉन्वर्ज होतात. आता कॉन्वर्जिंग हा झाला डिफरन्स, दॅट मीन्स दिस लेन्स इज डायव्हर्जिंग लेन्स. लेट्स सी हाऊ दे गेट कॉन्वर्ज अँड डायव्हर्ज. Now if this is a lens, if parallel rays are passing through this rays, through this lens, now there is change in the medium. This is rare medium, this one is lens is a denser medium, and when that rays are passing through this medium they get refracted. इथे रिफ्लेक्शन होत नाही. मिरर असेल तर तिथे काय होतं रिफ्लेक्शन होतं, परंतु लेन्स असेल तर तिथे काय होतं रिफ्रॅक्शन. नाउ दिस इज अ ट्रान्सपरंट मीडियम अँड देअरफॉर इट गेट रिफ्रॅक्टेड. दे चेंज हियर डायरेक्शन. इथे काय करतो तो डायरेक्शन चेंज करतो. हियर दे चेंज देअर डायरेक्शन. Change their direction and converge here like this. If the rays are parallel, that means the sun rays, if we take and rays passing through the lens, then they get converged at a point on the principal axis, and therefore this lens is called converging lens. But in case of concave lens, this is principal axis, these are the rays which are parallel to the principal axis. All these rays after refraction they get diverged. म्हणजे हे जेव्हा रेज इथे येतात तर ते काय होतात इथून डायव्हर्ज. असे हा सरळच जातो, इट गेट डायव्हर्ज, अँड देअरफॉर धिस लेन्स इज कॉल्ड ॲज डायव्हर्जिंग लेन्स. तो कॉन्वर्जिंग हा डायव्हर्जिंग. आणि त्याच्या खाली मी नोट्समध्ये काय दिलेलं आहे त्याचे युजेस. तर हा झाला त्याचा डिफरन्स. नाउ व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ धिस कॉन्केव अँड कॉन्वेक्स.
Now first of all, this one is biconvex lens and this one is bi म्हणजे दोन कॉन्केव सरफेस किंवा दोन कॉन्व्हेक्स सरफेस, बायकॉन्केव लेन्स. दोन्ही सरफेस त्यांचे कसे आहे, कॉन्व्हेक्स आहे. दोन्ही सरफेस कसे आहे, याचे कॉन्केव आहे. नाउ हियर वन सरफेस इज प्लेन अँड वन सरफेस इज convex and therefore this one is called as plano convex. Now this one is, आता याच्यामध्ये काय असतं की हा जो आहे this is positive meniscus, positive meniscus. आता याच्याऐवजी त्याला दुसरा एक शब्द आहे बायकॉन्व्हेक्स, प्लेनो कॉन्व्हेक्स, कॉन्केवो कॉन्व्हेक्स. काय म्हणतात याला, कॉन्केवो कॉन्व्हेक्स हा सुद्धा शब्द आहे. नाउ दिस वन इज कॉन्केव, दिस वन इज प्लेनो. एक साइड प्लेन आहे म्हणून प्लेनो कॉन्केव. मग हा जर पॉझिटिव्ह असेल तर याला काय म्हणतात, निगेटिव्ह. निगेटिव्ह मेनिस्कस. आता कॉन्केव आहे त्याचा काय, निगेटिव्ह मेनिस्कस. किंवा दुसरा कोणता शब्द राहिलेला, कॉन्व्हेक्सो कॉन्केव. कोणता शब्द आहे, कॉन्व्हेक्सो कॉन्केव. आता कॉन्व्हेक्सो कॉन्केव कसा, तर एक सरफेस त्याचा कॉन्व्हेक्स आहे, एक सरफेस कसा आहे, कॉन्केव आहे, म्हणून कॉन्व्हेक्सो कॉन्केव. तर हे त्याचे डिफरंट टाइप्स आहेत त्याच्यामध्ये. त्यानंतरचा पोर्शन जो आहे, आता हे रिफ्रॅक्शन, 2 times रिफ्रॅक्शन. दॅट मीन्स इफ आय pass here ray, incident ray, here it get refracted. इथे तो मार्ग चेंज करतो. आता इथे का बरं चेंज करतो, बिकॉज देअर इज अ चेंज इन द मीडियम. मीडियम चेंज होतं म्हणून तो काय करतो, रिफ्रॅक्ट होतो. आणि इथून बाहेर निघताना पुन्हा तो डेन्सर मधून रेअर मध्ये निघतो, तो पुन्हा तो चेंज होतो असा. या पद्धतीने तो स्वतःचा मार्ग बदलवतो. देअरफॉर रे गेट रिफ्रॅक्टेड व्हेन इट पास थ्रू द लेन्स. कोणत्याही लेन्स मधून तुम्ही पाठवला इन्सिडेंट रे तर तो काय होईल, स्वतःचा मार्ग बदलवेल. मग तो कॉन्व्हर्जच का बरं होतो हे बघून घ्या. आता बघा इथे जर मी असा लेन्स काढला, दिस इज प्रिन्सिपल ऍक्सिस. इफ आय वॉन्ट टू पास अ रे, आता इथून जर मी असा रे पाठवला तर हा बघा या सरफेसला हा काय नॉर्मल आहे. आणि नॉर्मलला कोणताही रे कसा रिफ्लेक्ट होतो, म्हणजे समजा ही डायग्राम असेल, रे जर मी असा सरळ पाठवला, इट गेट अनडेव्हिएटेड. तो रे कसा जातो, सरळ जातो, असा सरळ. परंतु तेच जर मी एखादा रे इथे पाठवला, आता मला तिथे नॉर्मल काढावा लागेल. मी पहिल्यांदा हा बघा सर्कल असेल, समजा असा सर्कल असेल तर सर्कलला नॉर्मल काढायचं असेल तर असा काढतो, टँजंट काढतो. इथे सुद्धा काय करेल मी, ही टँजंट काढेल. आता ही जर टँजंट काढली तर टँजंटला हा झाला परपेंडिक्युलर, झाला हा परपेंडिक्युलर, थोडंसं तिरपा झाला हा, ही झाली परपेंडिक्युलर लाईन, म्हणजे हा झाला नॉर्मल. या पॉइंटला, या लेन्सला टँजंट काढली, टँजंटला परपेंडिक्युलर लाईन काढली, म्हणजे हा काय झाला नॉर्मल. आता जर मी रे इथे पाठवला तर हा बघा नॉर्मलचा रे रेअर मधून डेन्सर मध्ये जात असेल तर बेंड टुवर्ड्स द नॉर्मल, म्हणजे हा असा सरळ जाईल का, नाही, हा असा वाकेल, इथे वाकेल, इथे वाकतो. आणि हा जर असा वाकत असेल तर हा वाकून काय होतो, इथे पुन्हा तो काय होईल आहे, आता डेन्सर मधून कुठे चाललाय, तो रेअर मध्ये चाललेला आहे. बघा इकडे, इथे मी नॉर्मल टाकेन, डेन्सर मधून जेव्हा तो रेअर मध्ये जाईल तेव्हा तो काय होईल, इथे अवे फ्रॉम द नॉर्मल असा. इथे एकदा वाकला आणि इथे पुन्हा वाकेल. का बरं, वेन रे पास थ्रू, जसा हा रे आहे इथून जर डेन्सर मीडियम मधून, हा डेन्सर मधून जर येत असेल तर तो काय होत जातो, अवे फ्रॉम द नॉर्मल जातो असा. रेअर मध्ये निघत असेल तर हे आहे, रूल्स आहेत. इथे सुद्धा बघा, समजा हा नॉर्मल असेल, इथे हा नॉर्मल आहे, रे इकडून येऊन राहिलेला आहे, तर तो या नॉर्मल पासून कसा जाईल, दूर जाईल, म्हणून तो पुन्हा इथे पुन्हा वाकेल. म्हणजे हा रे इथे आला, इथून असा थोडासा वाकला आणि इकडे पुन्हा थोडा वाकला, अँड देअर फोर रे गेट कॉन्व्हर्स. इथे काय होतो, रे कॉन्व्हर्स होतो. आणि म्हणून लेन्स
कॉन्व्हेक्स लेन्समधून रे काय होतो, नेहमी कॉन्व्हर्स, नेहमीच नाही, तुमची पोझिशन ऑब्जेक्ट लेन्स कुठून रे कुठून येऊन राहिला त्यानुसार तो कॉन्व्हर्स होतो किंवा डायव्हर्स होतो. आता बघा टर्म्स रिलेटेड टू लेन्सेसला टर्म्स रिलेटेड टू लेन्सेस हे जेव्हा शिकायचं असेल तेव्हा तो लेन्स कसा तयार झाला हे माहीत पाहिजे आपल्याला. जसा एखादा मिरर असेल तर तो स्पियरचा पोर्शन असतो आणि स्पियरचा तो एक भाग असतो म्हणून त्याच्यापासून हा मिरर तयार करतात. बट लेन्स इज फॉर्म बाय 2 स्पियर्स. जर लेन्स तयार करायचं असेल तर तो 2 स्पियर पासून तयार करावा लागेल. दॅट मीन्स दिस इज 1 स्पियर and this one is another sphere. Now this portion is a part of this 2 sphere. हा जो इथे लेन्स एवढा पोर्शन जो तयार झालेला आहे कॉन्व्हेक्स लेन्स, that is a part of 2 sphere. That means this lens is made up of 2 sphere and therefore आता बघा की याच्यापासून तयार झालेला आहे तर हा कोणता कॉन्व्हेक्स लेन्स आहे. मग कॉन्केव्ह लेन्स कसा तयार झाला असेल. This is 1 sphere and this one is another sphere and this portion like this. या पद्धतीने now both the lenses are considered as a part of 2 sphere. दोन्ही प्रकारचे लेन्सेस हे 2 स्पियरचे पार्ट आहे हे समजून घ्यावे लागतात आहेत हे. Now, if it is a part of 2 sphere, then what is its center of curvature? म्हणजे याचा सेंटर ऑफ कर्वेचर इथे असेल, याचा सेंटर ऑफ कर्वेचर इथे असेल. दॅट मीन्स हिअर C1, C2. किती सेंटर ऑफ कर्वेचर राहतील? 2. नाउ दिस सेंटर ऑफ कर्वेचर, आता याची डेफिनेशन कशी तयार करू? 1 by 1 घेऊ. याच्यासाठी की नाही घेऊ आपण आता सेंटर ऑफ फर्स्ट center of curvature, second radius of curvature, third one principal axis, fourth one optical center, fifth one principal focus, capital F, optical center O, radius of curvature R, center of curvature C. Sixth one focal length, small f. आता एक एक पोर्शन आपण घेणार आहोत इथे. Now here this lens is made up of 2 sphere and therefore द सेंटर ऑफ द स्पियर, या स्पियरचे जे सेंटर आहे ज्याच्यापासून तो लेन्स तयार झालेला आहे तेच या लेन्सचे सुद्धा सेंटर असतात. दॅट मीन्स द सेंटर ऑफ द स्पियर फ्रॉम विच धिस लेन्स इज मेड इज द सेंटर ऑफ कर्वेचर ऑफ दॅट लेन्स. Therefore this lens has 2 center of curvature. ही त्याची डेफिनेशन झाली. त्या स्पियरचे सेंटर ज्याच्यापासून हा लेन्स तयार झालेला आहे तेच त्या लेन्सचे सुद्धा काय असतात सेंटर ऑफ कर्वेचर. म्हणजे इथे जर मी पकडला तर याचा सेंटर ऑफ कर्वेचर जर मला काढायचा असेल तर हा इकडचा स्पियर झाला इकडे, म्हणजे इथे कुठेतरी सेंटर ऑफ कर्वेचर असेल, आणि हा सरफेस आहे तर हा इकडचा स्पियर झाला तर इकडे कुठेतरी सेंटर ऑफ कर्वेचर असेल. असा 2 साईडला किती सेंटर ऑफ कर्वेचर असतात? एका लेन्सला 2 असतात. After that radius of curvature, that means it is a distance पहिल्यांदा any point on the lens and center of curvature. मग आता जर याचा सेंटर ऑफ कर्वेचर इथे असेल तर या लेन्स पासून सेंटर ऑफ कर्वेचर पर्यंतचा डिस्टन्स दॅट इज कॉल्ड रेडियस ऑफ कर्वेचर. म्हणजेच या स्पियरचा जो रेडियस असेल तोच रेडियस या लेन्सचा सुद्धा असेल. दॅट मीन्स द रेडियस ऑफ द स्पियर फ्रॉम विच धिस लेन्स इज मेड, दॅट इज द रेडियस ऑफ लेन्स. म्हणजे इथे मी ही जी डिस्टन्स आहे हेही दाखवू शकते किंवा मग इथला डिस्टन्स इथपर्यंतचा डिस्टन्स हे सुद्धा मी इथे दाखवू शकते रेडियस ऑफ कर्वेचर.
मग आता अशी जर रेडियस ऑफ कर्वेचर घेतले तर रेडियस ऑफ कर्वेचर सुद्धा तिथे जास्तच राहतील. त्यानंतर घेऊ प्रिन्सिपल फोकस. आय वॉन्ट टू पास अ लाईन. इथून जर लाईन मी पास केली, लाईन पासिंग थ्रू ऍक्च्युली ऑप्टिकल सेंटर पहिल्यांदा यायला पाहिजे. इथे कन्सिडर करा दिस इज अ पॉइंट ऑप्टिकल सेंटर. आता हा लेन्स आहे, लेन्स इनसाइड द लेन्स आतमध्ये, या लेन्सच्या आतमध्ये इथे सेंटरला आतमध्ये देअर इज वन पॉइंट थ्रू विच this principal axis pass. One point inside the lens that is called optical center. याला म्हणतात, it is denoted by O. Center of curvature denoted by C. Radius of curvature denoted by R. Optical center denoted by O. After that, principal axis. Principal axis is the imaginary line passing through center of curvature and optical center. ही इमॅजिनरी लाईन आहे जी सेंटर ऑफ कर्वेचर आणि ऑप्टिकल सेंटर मधून पास होते. देन प्रिन्सिपल फोकस. आता प्रिन्सिपल फोकस हे दोन्ही लेन्स साठी वेगवेगळे आहे. मग अशीच फोकसची तुम्हाला मी डायग्राम शिकवली होती. इफ दिस वन इज कॉन्व्हेक्स लेन्स, दिस इज प्रिन्सिपल ऍक्सिस, दिस इज ऑप्टिकल सेंटर, and here if I pass these rays parallel to principal axis, then after refraction, इथे रिफ्रॅक्शन होऊन राहिलं, आफ्टर रिफ्रॅक्शन दे गेट कॉन्व्हर्स. ते काय येतात, एकत्र येतात. दे गेट कॉन्व्हर्स ॲट अ पॉइंट. कुठे आहे तो पॉइंट? ऑन द प्रिन्सिपल ऍक्सिस. दॅट इज कॉल्ड प्रिन्सिपल फोकस, कॅपिटल एफ. आता बघा हे रेज पॅरलल रेज मी या साईडनी पाठवले, त्याच्यामुळे प्रिन्सिपल फोकस कुठे आला? इथे आला. म्हणजे या पॉइंटला कशामुळे हा पॉइंट मिळाला? पॅरलल रेज कुठे पाठवले? लेन्स मधून पाठवले. तर आफ्टर रिफ्रॅक्शन झाल्यानंतर ते रे कुठे भेटतात? कॉन्व्हर्स होतात, एकत्र येतात. प्रिन्सिपल ऍक्सिस वरचा एक पॉइंट आहे आणि त्या पॉइंटला काय म्हणतात? प्रिन्सिपल फोकस. मग समजा मी रेज जर इकडून पाठवले असते तर इथे कॉन्व्हर्स झाला असता इकडच्या साईडला, म्हणजेच याला प्रिन्सिपल फोकस किती असतात? F1 अँड F2. मग इकडचा जर प्रिन्सिपल फोकस घ्यायचा असेल तर हा झाला F1. मग याच्यापेक्षा सारख्या अंतरावर ट्वाइस F1 ट्वाइस F2. मग इकडचा घ्यायचा असेल तर F2 ट्वाइस F2 असा घ्यावा लागतो. म्हणजे याचे प्रिन्सिपल याला फोकस किती झाले? आता 2 झाले, इकडचा एक आणि इकडचा एक. आता डिस्टन्स बिटवीन दिस फोकस अँड ऑप्टिकल सेंटर, दिस फोकस अँड ऑप्टिकल सेंटर दॅट इज कॉल्ड फोकल लेंथ. ही एवढी लांबी म्हणजे काय असते? फोकल लेंथ विच इज डिनोटेड बाय स्मॉल f. ऑल दीज आर द टर्म्स रिलेटेड टू. कोणत्या कोणत्या टर्म्स घेतल्या आपण? पहिल्यांदा सेंटर ऑफ कर्वेचर, म्हणजे या लेन्सचा जो स्पियरचा भाग आहे त्याचा सेंटर म्हणजेच या लेन्सचा सेंटर. त्यानंतर डिस्टन्स बिटवीन सेंटर अँड एनी पॉइंट ऑन द लेन्स और distance between optical center and center of curvature that is called radius of curvature. यांच्या मधून सेंटर मधून ऑप्टिकल सेंटर मधून जाणारी जी लाईन राहील इथून जाणारी that is called imaginary line, that is principal axis. After parallel rays after refraction converge at a point on the principal axis that is called principal focus, and distance between focus and optical center is called focal length. There is a relation. इथे सुद्धा ते रिलेशन आहे. Radius of curvature is double of focal length and therefore focal length is half of radius of curvature. Now let's decide principal focus of concave. हा जर concave असेल, now these are the ही महत्वाची डायग्राम आहे. This is O, optical center, ray parallel to principal axis, they converge. आता हे इथे converge नाही, diverge like this. Here also diverge. आता ते हे डायव्हर्ज झाल्यानंतर याला काय करायचं? आपण वाढवायचं. असं ही डायग्राम अतिशय महत्वाची आहे. ही डायग्राम काढताना हा बघा मी जसं काढला इथे त्याला डायव्हर्ज करताना
हे इकडचा पोर्शन डॉटेड लाईन दे अपियर टू डायव्हर्स, इकडून ते असे बाहेर निघाल्यासारखे वाटतात, इकडे इकडे या पॉइंट पासून ते असे चालले आहे बा असं वाटतं. दॅट मीन्स वेन पॅरलल रेज पास थ्रू द कॉन्केव्ह लेन्स, याचं डेफिनेशन वेगळी आहे. पास थ्रू द कॉन्केव्ह लेन्स आफ्टर रिफ्लेक्शन दे अपियर टू डायव्हर्स फ्रॉम द पॉइंट ऑन द प्रिन्सिपल एक्सिस, या पॉइंट पासून ते असे दूर निघत आहे असं वाटतं आहे. अपियर टू डायव्हर्स and that point on the principal axis, that is called principal focus of concave lens. Definition जर प्रिन्सिपल फोकस ऑफ कॉन्केव्ह लेन्स आली तर ती वेगळी येते. डेफिनेशन ऑफ प्रिन्सिपल फोकस ऑफ कॉन्केव्ह लेन्स असं आलं त्याची डेफिनेशन वेगळी येते. तर ते दोन्ही डेफिनेशन मी पुस्तकात लिहून दिलेलं. डायग्राम ॲक्युरेट काढावे लागतात. रे डायग्राम अतिशय महत्त्वाचे आहे याच्यात.